हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर उद्या माझ्या भावाची आहे टिलक सेरेमनी आणि आता वाजले आहेत 8. तर आता आम्ही जस्ट शॉपिंग करून आलो आहे आणि आमचे सगळे ड्रेसेस वगैरे आहेत ते सगळे स्टिच करायला दिलेत. उद्या कार्यक्रम आहे आणि आज आमची सगळे धावपळ चालू आहे. तर मी व्लॉग चालू केलाय. हा व्लॉग तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा, खूप मजा येणार आहे. तर आता आमचं सगळं म्हणजे घेऊन झालं आहे, शॉपिंग वगैरे करून झाली आहे. आता आम्ही चाललोय नवरदेवाच्या घरी डान्सची प्रॅक्टिस करायला. उद्या कार्यक्रम आहे आणि डान्स पण आम्ही अजून बसवलेला नाहीये. सो आता आपण तिकडे जाऊया आणि बघूया नवरदेव आहे का नाही घरी, ते पण आम्हाला माहित नाही. आम्ही चाललोय तर आता आपण डिरेक्ट नवरदेवाच्या घरी भेटूया. सो गाईज, आता आम्ही नवरदेवाला फोन लावलाय. त्याचं नुसतं झालं की तुम्ही डान्स घेतला की नाही. आम्ही त्याला सांगितलं की आम्ही काय नाही घेतलं, तो पिसळलाय की डान्स करणार आहे. तर बोलले ठीक आहे आपण करू. का तू का नाही करू शकत? 2-3 ठुमके तर मारूच शकतोस. जाऊ दे आता, काय ऐन वेळेला काय प्लॅन करणार? एंगेजमेंटला करू रे, एंगेजमेंटला करू. हा मग तेव्हा. सो गाईज, आम्ही नवरदेवाच्या घरी डायरेक्ट न जाता आम्ही चाललो आता विशूच्या घरी. कारण की नवरदेवाला कॉल केला आणि तो बोललाय की मी आहे मोपाड्यात. सो मे बी त्याला थोडा टाइम लागेल, म्हणून जरा विशूच्या घरी जातो, थोडं फ्रेश होतो. कारण की लिटरली मी सकाळपासून बाहेर आहे आणि अवतार तुम्ही बघतायच. तर चला आपण जाऊयात विशूच्या घरी. आले तो अभी हम आ गए हे. आणि हे आमचा पेशंट सध्याचा. काय मी तुम्हाला सांगते, कॅनचा पाणी पिऊ नका. आई बरी आहेस ना? आणि आई आणि एंजल बाबू. एंजल चलो चलो. लागला? पकड ना तिला. लागला का? नाही घाबरली. वो देखो शैतान बच्चा किती निरागस. आणि हिला इथं त्याने पाडली आहे, त्याचं तिला काय नाही. सो गाईज, अशा प्रकारे एंजलनी मस्त कांड केलेला आहे. मला कंटेंट मिळून दिलाय तिने एकदम ब्लॉग साठी. एंजल बाबू. सो आता अशा प्रकारे जाम मोठा कांड होता तो वाचलाय आणि बाकी सगळे तेल लावत. ह्या मॅडमचा ब्लॉग चालू होता, म्हणजे फोन तिच्या हातामध्ये होता, ती शूट करत होती आणि 1 नंबर शूट झालाय. कसं आहे ना गाईज, माझ्याकडे म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत 15 ते 20 ब्लॉग असतील जे माझ्याकडे अर्धवट आहेत, म्हणजे जे मध्ये मध्ये शूट केलेत किंवा कधी कधी काय काय मुवमेंट अशा असतात ज्या कॅप्चर करायला विसरलोय. तर म्हणून मी ब्लॉग अपलोड केले नाहीत. तर आता हा ब्लॉग एकदम भारी होणार आहे, कारण सुरुवातच जाम भारी झाली आहे आणि फायनली पूर्वानी हात लावलाय. तर आपण पहिले बघूया पेशंट आताची. काय वाटतंय तुला सान्वी, काय बोलायचं तुला? घाबरते फक्त. तर सान्वी घाबरते आणि तुला ती आता चेअर तुझ्या हातावरती पायावर पडली तर तुला काय होतंय? काय नाही, दरवाजा लागला फक्त. हा दरवाजा लागला असेल. तर अशा प्रकारे आम्ही ना, तुम्हाला सांगतोय, आम्ही ना स्लोमो मध्ये व्हिडिओ टाकू. ती पडलेली, तुम्ही बघा कशी पडले. ती काय बोललीस परत बघ. एंजल, तुम्हाला भाव केलं मी, तुला भाव नाही देणार. गाईज, एंजल विचारती भाव केला. बाय बेबी. बाय एंजल. तिला आपल्यासोबत यायचंय. तर आता आम्ही चाललो नवरदेवाच्या घरी. तो मे बी अजून पण आला नसेल कदाचित, बट आम्ही तरी पण निघतो कारण आम्हाला लागली आहे, एवढी भूक लागली आहे ना, खूप भूक लागली आहे. तर तिकडे जातो आणि आईला सांगतो काहीतरी करायला. फेवरेट आईचा आजचा शिरा. तर बघूया, आम्ही जातो आणि त्याला सांगतो बनवायला. सो गाईज, आता आम्ही नवरदेवाच्या बिल्डिंग मध्ये आलोय आणि त्याला आयडिया नाहीये काहीच की आम्ही आलोय ते. त्याला आम्ही सांगितलेलं की आपण व्हिडिओ कॉलवरती प्रॅक्टिस करूया डान्सची. विशू, तर बघूया आता तो घरी भेटतोय का आपल्याला. तर चला जाऊया आपण. काहीच तुम्हाला खरं सांगते, हा जो आमचा दादा आहे तो सगळ्यात म्हणजे आमच्या सगळ्यांचा फेवरेट आहे आणि आम्ही ह्याच्या लग्नाची एवढी वाट बघत होतो ना आणि फायनली तो दिवस येतोय लवकरच. तर उद्या त्याचं लग्न ठरवायला चाललोय आम्ही आणि खूप खूप म्हणजे एवढी मज्जा येणार आहे ना. तर बघूया आता तो घरात आहे की नाही, कारण की गाडी तर होती खाली.
तर मे बी तो आला असेल. आम्ही यांच्या घरी आलो आणि यांच्या घराला बघा हॅलो करूया डायरेक्ट म्हणजे अशा प्रकारे आमचाच पक्का झालेला आहे. आवडलं त्यामध्ये आला असेल पण नाही मला आला. फॉलो करा, माझा निमा अकाउंट केलाय मी पण फुकटचं प्रमोशन नको करू आहे. तर आता आपण वेट करूया, बघूया कधी येतोय. फोन लावलाय पण काहीच काय बोलून काय बाहेर घरात नाही येत. आम्ही आलोय खाली, त्याला येते आता टाईम होईल मे बी. तर आपण वेट करूया. आणि ही आमच्या नवरदेवाची गाडी जी की उद्या मस्त डेकोरेट करूया. आई आली आहे. तुम्हाला सांगते आमची मामी टेरेस वरती होती आणि आम्ही समजलं किती बाहेर गेली आणि त्यामुळे टेरेस वरती ती लिटरली आम्हाला शोधून आली आहे खाली आणि आम्ही खाली वेट करत. काहीला सानवीचं काही खरं नाहीये कारण की येतं तिथं पण तापटले. तर आपण नवरदेवाच्या घरी आलेलो आहोत फायनली. हे बाई नवरदेव आलाय, तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला बसलाय. आणि आम्ही तुला सरप्राईज दिलं, कसं वाटलं तुला? तर आता आम्ही डान्सची प्रॅक्टिस करतो आणि आई आमच्यासाठी बनवत आहे शिरा, जो की आमचा सगळ्यांचा फेवरेट आहे. आणि इथे सगळे जमलेत. आता आम्ही डान्सची प्रॅक्टिस करतोय, सो बघूया कसं होतंय. सो आता आमची इथे डान्स प्रॅक्टिस चालू आहे. तर चला भेटूया. दीदी पुढे जा, दीदी पुढे जा. तिकडे दाखवले ये मागं मागे, हे चल मी पुढं ये, थोडी मागं. हे बघ. सो गाईज अशी आमची डेंजर प्रॅक्टिस चालू आहे, बघू शकता आमची हालत. आणि इथे आता आम्हाला आईने बनवला आहे शिरा, जो की आमच्या सगळ्यांचा फेवरेट आहे. सो मज्जाच मजा. आणि गाईज आता आमचा एक प्लॅन झालाय वेगळा, जो की आहे आता आम्ही कलजाला जाणार आहोत कारण की तिथे शो आहे सुमेध जाधव आणि अजय गायकवाड यांचा. तर आम्ही ते बघायला जाणार आहोत. आम्ही खूप एक्साइटेड आहोत आणि शिरा तर खूपच भारी आहे. सो आता मी शिरा खातो आणि मग थोडं फ्रेश वगैरे होऊन मग जाऊ. सो गाईज आता आमची डान्सची प्रॅक्टिस वगैरे करून झाली. आता आम्ही चाललो आहोत घरी. आणि गाईज सगळा मूड स्पॉइल झालाय. आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी आणि ते कॅन्सल कारण की आमचा मेन माणूस त्यांनी आयत्या वेळी आम्हाला दिली आहे टांग. आणि जो आमचा आउटफिट आहे मेन तो रेडी नाही आहे अजून, सो तो मला घरी जाऊन रेडी करायचा आहे. तयारी बाकी आहे. Yes. आज आम्हाला करायचे रात्री. सो प्लॅन कॅन्सल. अरे गाईज तो बरं. गुड मॉर्निंग गाईज. तर आता वाजले आहेत सकाळचे 8 आणि आम्ही चाललो आहोत पार्लरला कारण की आज आहे दादाची मिलन बैठक, म्हणजे मुलगी बघायला चाललो आहे, लग्न ठरवायला चाललो आहे. तर आम्ही रेडी झालो आहे, आता चाललो आहे पार्लरला. आणि लिटरली आम्ही रात्री झोपलो नाही आहेत कारण की आमच्या आउटफिटच रेडी नव्हते. आम्ही रात्री जागेच आहेत, झोपलोच नाही आहेत. तर म्हणून आमचं आता जरा मी तर फ्रेश नाही वाटलं आहे, बट आता मेकअप केल्यानंतर बघूया आणि आपण डायरेक्ट तिकडे भेटूया मेकअप झाल्यावर. सो गाईज आता आम्ही निघालो आहे आणि आता मी जाणार आहे नवरदेवाच्या गाडीमध्ये. तर चौकपर्यंत बसमध्ये. गाईज आमच्या बसमुळे खूप ट्रॅफिक जॅम झालं आहे. लिटरली आमचा अर्धा तास ह्यामध्येच गेला आहे, बघू शकतो. सो गाईज आता आम्ही चौकमध्ये आहोत. सो ज्याच्या लग्नाच्या आम्ही इतकं वर्ष वाट बघत होतो, फायनली लग्न ठरतंय. येस, आम्ही जाम एक्सायटेड आहे. फक्त लग्न ठरवायला चाललंय, आमची तयारी बघा. सो लग्नाच्या वेळी काय होईल माहित नाही. सो चला आता बघूया आपण कसं कसं होतंय सगळं. आता आम्ही चौकमध्ये आलो, नवरदेवाची गाडी तिकडे स्टॉपला थांबते, मी तिकडे जाणार आहे.
सो गाईज आपण डायरेक्ट लोणावळ्यात भेटूया. सो फायनली गाईज अर्ध्या तासानंतर गाडी निघाली आहे. आता आम्ही चाललोय. काय परत चांगलं झालं नाही तर अजून अर्धा तास राहिला असतं. सो गाईज आता आम्ही त्या ड्रायव्हरमुळे आम्ही गाडी चेंज केली आणि आम्ही फायनली आलोय नवरीचेत आणि आमची जी बस आहे ती मागे राहिली आहे. ऍक्च्युली ऍड्रेस चुकलोय. आणि हा आमचा नवरदेव. काय वाटतं दीपदा तुला? कसं वाटतंय? अरे भाई तू मेन आहेस आज, त्यामुळे सगळे तुला बघतायत. तर आपण बघूया. आमची आता मेन जी माणसं आहेत सगळे ते मागे आहेत बसमध्ये. ते आल्यावरती आपण बघूया कसं होणार आहे. एक्साइटेड? सूरा वीरयमच्चपमार्गखाला वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु आज या ठिकाणी जो मिलन बैठक या ठिकाणी आपल्या सर्वांचे उपस्थित होत आहे. या ठिकाणी वधूचा परिचय आणि वराचा परिचय त्याप्रमाणे जे मालक आहेत त्याचा या ठिकाणी परिचय जो आहे या ठिकाणी आपण आता सर्वांच्या उपस्थित मुलाचे काका शरद डोंगरे यांनी सुद्धा उठून जयभीम करायचं आहे. मुलाचे भाऊ संदीप बाबरे तसेच सुरेखा बाबरे, मुलाचे भाऊ सतीश बाबरे, नैना बाबरे तसेच सचिन बाबरे आणि स्वाती बाबरे हे मुलाचे आत्ते भाऊ आहेत. एका एमएनसी कंपनीमध्ये जॉब करत आहे. राहायला आम्ही रसायनाला आहोत सध्या आणि मला मुलगी पसंत आहे. मी राहणार काली फाटामावळ. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन BA झाले. जोड़ी क्या बनाई भैया और भाभी को बधाई हो बधाई.
सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई। आता आमचं फंक्शन झालं आणि आम्ही डान्स पण केलाय खूप छान असा. सो कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. खूप हॅपी. कमेंट्समध्ये सांगा कसा वाटला डान्स. आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ब्लॉग कंटिन्यू आता येणार आहेत कारण की आता आमच्या घरात लग्न आहे. सो मजाच मजा. आता आम्ही चाललो जेवायला. चला चला भरपूर आहेत वहिनी आणि दादा. तिथे शूट चालू आहे. काय करू फिरो गोल. सो गाईज आता आम्ही जेवायला बसलोय. आज नाही स्टाईल. चॉकलेट है. प्रोमॅक्स ना. प्रोमॅक्स का बोलतो तुला मी स्टार्टिंगला. गाईस टाळा वाजवा. थँक्यू. तो गाईस दादाने आता वहिनीला आयफोन दिलाय. तो वहिनी आता उखाणा घेणार. बरोबर. ते माझा फोन कुठे आहे अन्वेष. काय पण काहीतरी घ्या. फोन कुठे. लग्नापर्यंत घ्या वहिनी. आवाज लग्नापर्यंत घ्यायला पाहिजे का. इर्षाद करा. हार घालते पाठवून. अनिकेत रावांचं नाव घेते. तुमचा तर वहिनी तुम्हाला आता दादाने आयफोन दिलाय तर तुम्हाला कसं वाटतंय. मगाशी जरा माणसं होती म्हणून काय बोलताना आलं. अनएक्सेप्टेड गिफ्ट होतं माझ्यासाठी. मला माहित पण नव्हतं. सरप्राईज आम्हाला पण नव्हतं माहिती. तर दादा कसं वाटतंय. फायनली तुझी मिलन मीटिंग झालेली आहे तर तुला कसं वाटतंय. आता तुम्हाला सांगू इच्छितो मी आता सिंगल नाही. ये अभी वो डबल हो गए. टेकन हो गए. टेकन. आणि हा बर्थडे बॉय पार्टी दे आता. बाय. सो गाईज आता मी चाललो घरी. सो गाईज आता टिलेक सेरेमनी वगैरे सगळं झालंय. आम्ही लग्न ठरवून आलोय दादाचं आणि खूप मजा केली आम्ही. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच लग्नाचा ब्लॉग येणार आहे. खूप मजा येणार आहे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.